So all right, as of now we have seen a lot of useful and simple hooks in React. ठीक आहे, जेवढे काही महत्वाचे म्हणा किंवा डेली यूज मध्ये जे हुक्स वगैरे येतात ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. रिॲक्ट मध्ये हुक्सची जी लिस्ट आहे ती कधी म्हणजे खतम होणार नाही अशी आहे, कारण खूप हुक आहेत रिॲक्ट मध्ये. ठीक आहे, तर आता जेवढ्याची गरज आपल्याला होती आपण तेवढे कव्हर केलेले. काही जे आहेत जे तुम्ही स्वतः कव्हर करू शकतात, रेअर काइंड ऑफ जे आहेत ते मी लिस्ट देऊन टाकेल नंतर ग्रुपवर वगैरे. आणि बाकीचे म्हणजे आता जे हुक्स रिॲक्ट सोबत आले ते तर आहेच, बाकीचे खूप सारे हुक्स तुम्हाला एक्स्ट्रा बघायला मिळतील जे रिॲक्ट नाही दिलेले, ते बाकी कोणतरी देतात. म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी पॅकेज मधून किंवा लायब्ररी मधून तुम्ही घेतात, तर ते हुक्स तुम्ही स्वतः पण बनवू शकतात. त्या हुकला बोलतात कस्टम हुक. रेश्मा शिंदे इज इन द वेटिंग रूम 9:15 आय एम सॉरी. अच्छा ठीक आहे, बरं मीच लेटर होतो. लेटर. ठीक आहे, तर कस्टम हुक्स तुम्ही बनवू शकतात युजिंग युअर ओन लॉजिक. आता हुक्स आर नथिंग बट फंक्शन. फंक्शन तर आपण बनवू शकतो. सो लेट अस ट्राय टू क्रिएट अ फंक्शन. माइक बंद कर रेश्मा. लेट अस ट्राय टू क्रिएट our custom hook. तर what will we do? We'll just create a hooks folder in the SRs folder. आणि बाय कन्व्हेन्शन इथे असायला पाहिजे hooks folder. Now just think, आपण सिंपल सिंपल घेतो एक उदाहरण. लेट अस थिंक की एक फंक्शनल कंपोनंट आहे, त्यात काउंटर आहे, आणि त्या काउंटरची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. इन्क्रीज झाल्याबरोबर त्याच्या टायटलची व्हॅल्यू पण इन्क्रीज झाली पाहिजे, म्हणजे टायटलमध्ये पण ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे. दिस इज द टायटल व्हॅल्यू वरची जे दिसते ना रिॲक्ट ॲप म्हणून, ते आपलं टायटल आहे. तर तसं आपल्याला बनवायचं आहे. सो विल गो टू दिस कंपोनंट्स आणि इथे आपण बेसिक मध्ये घेऊन टाकू. लेट से दिस इज काउंटर वन. आपण घेतलाच ऑलरेडी नाही का? लेट अस सी काउंटर वन डॉट टी एस एक्स. वन पेक्षा वन करतो. काउंटर वन डॉट टी एस एक्स. दिस इज गोइंग टू बी अ फंक्शनल कंपोनंट. आणि इथे आपण काय करणार आहोत, आपण लॉजिक कसं लावायचं की आपल्याकडे काउंट आहे, तर काउंटसाठी आपण एक स्टेट बनवून घेऊ. तर यूज स्टेट. याची व्हॅल्यू असेल 0. अँड इथे काय करायचं आपल्याला आता, त्याला आपण इथे बटन देऊन टाकू एक. बटन, हा बटन असेल टू लेट से इन्क्रीज द काउंट. किती काउंटची व्हॅल्यू पण दाखवून देऊ. काउंट आणि त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, त्याच्या इन्क्रीमेंटर काहीतरी झाला पाहिजे. सो विल क्रिएट अ फंक्शन कॉस्ट इन्क्रीमेंट. ओ ओ. अरे ऑलमोस्ट इक्वल टू. याचे इन्क्रीमेंटर काय झालं पाहिजे, सेट काउंट ची व्हॅल्यू झाली पाहिजे काउंट ची व्हॅल्यू +1. ठीक आहे, याला कॉल करू इथे ऑन क्लिक ॲरो फंक्शन. इन्क्रीमेंटला कॉल करा. दॅट्स इट. And we are good to go. Let us see this in the output. Oh, oh. Sorry. Basic मध्ये count one. Let us refresh the page.
कंपाईल होत असेल ते बॅकग्राऊंड मध्ये. सी कंपायलिंग. तर झालं काय पाहिजे, सिम्पल काउंटर आहे. आपण एक स्टेट घेतला, त्या स्टेटला आपण दाखवून दिलं आणि त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली, बाकी काहीच नाही केलं. तो काउंट आहे, त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल आता. बट विथ धिस इन्क्रीमेंट मला असं वाटतं की ह्या काउंट सोबत सोबत टायटल पण इन्क्रीमेंट झाला पाहिजे. म्हणजे काय, मी एक व्हॅल्यू चेंज करतोय, त्याच्या व्हॅल्यू सोबत दुसरी व्हॅल्यू पण किंवा दुसरं काहीतरी ऍक्शन घडलं पाहिजे. याला बोलतात साईड इफेक्ट्स. आणि साईड इफेक्ट फंक्शनल कंपोनंट मध्ये करण्यासाठी आपल्याकडे एक हुक आहे ज्याचं नाव आहे यूज इफेक्ट्स. तर आपण त्याला यूज करू आणि त्याच्या म्हणजे तो कशावरती डिपेंडेंट आहे, तर काउंटच्या व्हॅल्यूवर डिपेंडेंट आहे. ठीक आहे. सो यूज इफेक्ट, ज्यांचं बाकी आहे बघून घ्या. यूज इफेक्ट मध्ये एक फंक्शन असेल, आणि ते डिपेंडेंट असेल काउंटवर. आता काय करायचंय की जेव्हा जेव्हा काउंट चेंज होईल तेव्हा तेव्हा डॉक्युमेंट डॉट टायटल पण चेंज होईल. लेटेस्ट त्याची व्हॅल्यू पण ठेवू काउंट, आणि जसं आपण बटनवर ठेवलं होतं तसं सेम ठेवू, म्हणजे तुम्हाला समजायला काही प्रॉब्लेम नाही होणार. काउंट अँड काउंट. सी, आता याचा तुम्ही टायटल बघा वरती, काउंट 0 आलंय. ठीक आहे. आता मी काउंटची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केल्यानंतर त्याची पण व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली पाहिजे. प्रत्येक काउंटच्या चेंजवर त्याची व्हॅल्यू चेंज होते बघा. राईट. सगळ्यांना दिसते. सो ठीक आहे, नॉर्मल आहे. आपण एक काम करू, इथेच या बेसिक मध्येच एक कंपोनंट टू पण म्हणू, काउंटर टू म्हणून. डॉट टी एस एक्स. आणि यात सगळं ॲज इट इज सेम कोड असेल. सो आय जस्ट कॉपी, पेस्ट इट हिअर. फक्त जिथे जिथे काउंटर वन आहे तिथे काउंटर टू करू. ठीक आहे. आणि changed. I'll just use this counter 1 in this counter app.tsx counter 2. आता आपण त्याला रिफ्रेश करू. सी, आता या काउंट वर काय झालं पाहिजे, डॉक्युमेंट टायटल चेंज झालं पाहिजे. ठीक आहे, होते. या काउंटरवर पण चेंज झालं पाहिजे. तर ह्या काउंटची जी व्हॅल्यू असेल ती त्या डॉक्युमेंटच्या टायटलला गेली पाहिजे. त्याची व्हॅल्यू वन झाली, त्याची पण व्हॅल्यू वन झाली. 2 3 4 5 6. आता याला क्लिक करतोय मी, याच्या काउंटरची व्हॅल्यू 4 to 5 होईल. वरती पण काउंट 9च्या ठिकाणी काउंट 5 झालं पाहिजे. होतंय ते पण. म्हणजे आपण दोन कंपोनंट बनवले जे की एक्झॅक्टली सेम काम करतात, विच इज काउंटच्या चेंजवर डॉक्युमेंटचं टायटल चेंज करायचं टू वॉट एव्हर द काउंट इज. म्हणजे आपण एक गोष्ट रिपीट करतोय आणि आपण एक प्रिन्सिपल व्हायोलेट करतोय. त्या प्रिन्सिपलचं नाव आहे ड्राय प्रिन्सिपल, विच इज डोंट रिपीट युअर सेल्फ. ठीक आहे. तर हा प्रिन्सिपल व्हायोलेट होत आहे, तर आपण त्याला दुरुस्त करू शॉर्टमध्ये. तर दुरुस्त कसं करायचं, तर आपण, आपल्याला माहिती आहे की फंक्शन काय असतं, एक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. समजा एक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जर परत परत आपण कुठेतरी लिहितोय, तर त्याला आपण एका फंक्शन मध्ये टाकून त्या फंक्शनला परत परत कॉल करू शकतो. ठीक आहे. याने कोड ची जी लेंथ आहे ती पण कमी होते आणि रियुजिबिलिटी वाढते आपल्या कोडची. सो व्हॉट वी विल डू इज, विल क्रिएट अ हुक इन दिस. लेटेस्ट से त्या हुकचं नाव असेल यूज काउंट किंवा यूज काउंटर. ठीक आहे. तर यूज काउंटर डॉट टी एस एक्स. सॉरी. यूज काउंटर डॉट डॉट टी एस एक्स मध्ये काय असेल, आपला पहिली गोष्ट हा असेल फक्त फंक्शनल कंपोनंट. ठीक आहे. आता हा जे एस एक्स टी एस एक्स वगैरे का रिटर्न नाही करणार आहे. याच्यासाठी आपल्याकडे दुसरं एक लॉजिक आहे. सो लेट अस रिमूव्ह एव्हरीथिंग एक्स्ट्रा जे काय आहे ते. ठीक आहे. ना व्हॉट वी वॉन्ट फ्रॉम दिस, की काय झालं पाहिजे, याला
ह्याच्याकडे काउंटर पाहिजे. लेटस सी. पहिली गोष्ट तर हे यूज इफेक्ट वाला जे पार्ट आहे तो आपण इथून कॉपी करून इथे टाकून देऊया. तर यूज इफेक्टला इथे आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. ओके, नाव वी डोंट हॅव काउंट. तर एक स्टेट बनवू काउंट नावाचा. विल जस्ट कॉपी दॅट अगेन. ठीक आहे, काउंट सेट स्टेटला इम्पोर्ट करावं लागेल. अँड हिअर वी गो. एव्हरीथिंग इज ओके. What else do we need? Let us see. इंक्रीमेंट फंक्शन ची गरज लागेल आपल्याला काउंटची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी. अँड जेव्हा जेव्हा चेंज होईल तेव्हा तेव्हा ते फंक्शन कॉल झालं पाहिजे. ओके, नाव लेट्स ट्राय टू रिमूव्ह दिस. ठीक आहे, आणि रिमूव्ह केल्यानंतर व्हॉट विल डू इज वी विल जस्ट यूज काउंटर हुक. आणि इथे दोन दोन ठेवल्यापेक्षा मी एकच ठेवतो ॲज ऑफ नाव. काउंटर टूला आपण कमेंट आउट करू ॲज ऑफ नाव. काउंटर वन मध्ये आपण काउंटरला यूज केले. आणि लेट अस सी. काही इश्यू असेल तर आपल्याला लगेच बघायला मिळेल. इथे मी चेंज करतोय, शी चेंज होत नाहीये. सो समथिंग वी आर मिसिंग. लेट अस सी व्हाट वी आर मिसिंग. काउंट ओके. वी हॅव टू पास दिस काउंट फ्रॉम हिअर. जेव्हा जेव्हा चेंज होईल तेव्हा तेव्हा त्याला कॉल दे. अँड काउंट व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर ठीक आहे, लेट अस आपण ते काउंट तिथे पास करू. यूज काउंटर विल बी हॅव्हिंग अ पॅरामीटर विच इज काउंट. आणि याला आपण ॲज ऑफ नाव कमेंट आउट करू. दिस काउंट विल बी ऑफ टाइप नंबर. And what else can we do? No, we are good to go. ठीक, काय केलं आपण यूज काउंटरला यूज केलं. फंक्शन आहे सिम्पल. जसं आपण हुक्स यूज करतो तसं हा फंक्शन आहे. फंक्शनला यूज करतोय आपण. त्याला काउंट पास करतो, काउंटची व्हॅल्यू. आता जेव्हा जेव्हा काउंट त्याला पास करतो आपण तेव्हा तेव्हा इथे काय होतं, काउंट येते इथे येतो. आणि एक मिनिट, हे जरा शिल्लकचा काउंट आला की यूज इफेक्ट कॉल होईल. कधी, जेव्हा काउंटची व्हॅल्यू चेंज होते. आता आपण इच टाइम काउंटची व्हॅल्यू चेंज केल्यामुळेच हा जो कंपोनेंट आहे तो रिरेंडर होतोय. रिरेंडर झाल्यानंतर याला ऑटोमॅटिक परत कॉल जाईल आणि काउंटची व्हॅल्यू चेंज होईल. तर काउंटची व्हॅल्यू चेंज झाली की हा जो यूज इफेक्ट आहे तो रन होतो. ठीक आहे, आणि हा रन झालाय की काउंट ची व्हॅल्यू जी डिस्प्ले करतोय आपण ती पण चेंज होते. टायटल. दिस इज यूज इफेक्ट. आणि तो आपण यूज केला युजिंग इनसाइड यूज काउंटर हुक, जी आपण स्वतः बनवलेली आहे. आता इथे पण आपल्याला काउंटर टू मध्ये यूज इफेक्ट लिहायची गरज नाही. फक्त आपण काय करू शकतो, यूज काउंटर आणि त्याला काउंट पास करायचं. अँड दॅट्स इट. लेट अस गो हिअर अँड अनकमेंट करू बघू. ठीक आहे, 1 2 3 9 10 अँड सो ऑन. सो इट इज वर्किंग ॲज एक्सपेक्टेड. पण आता हे खूपच सिम्पल झालंय एक्झाम्पल, राईट. डॉक्युमेंट टायटल चेंज करतोय आपण युजिंग यूज काउंटर हुक. ऑलराईट, इथपर्यंत समजलं की आपण आपला स्वतःचा पण एक हुक बनवू शकतो स्वतःचा. इथपर्यंत क्लिअर आहे Yes, sir. सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. नाउ विल ऍड सम फंक्शनॅलिटी टू दिस. सॉरी.
गिव्ह मी अ सेकंड. आता आपण याला थोडंसं मॉडिफाय करू. काउंटर वन आणि काउंटर टू मध्ये आतापर्यंत आपण फक्त इन्क्रीमेंट बघितलेले, आणि इन्क्रीमेंट करण्यासाठी आपल्याकडे एक फंक्शन आहे इन्क्रीमेंट म्हणून. सो विल डू समथिंग लाईक दिस. डिक्रीमेंट नॉट काउंट. आता डिक्रीमेंट काय करेल, अगेन सेट काउंटला कॉल करेल आणि काउंटची व्हॅल्यू -1. अँड एक आपण ठेवूयात रिसेट म्हणून पण बटन. तर सेट काउंट टू 0. आता जसं आपण इथे बटन बनवलं होतं फॉर इन्क्रीमेंट, याला आपण एक काम करू. इन्क्रीमेंट ठेवू अँड सेम डिक्रीमेंट आणि डिक्रीमेंट रिसेट. ओ, ओके. आणि आता आपल्याला काय करायचंय, हे यूज काउंटरला थोडंसं मॉडिफाय करायचं. आता आपल्याला डॉक्युमेंट टायटल वगैरे काही चेंज करायची गरज नाही. ठीक आहे. जस्ट त्याला आपण ब्लँक ठेवू आणि त्याला कमेंट आउट करू. सो वी आर नॉट गोइंग टू यूज इट ॲज ऑफ नाऊ. आवर पॉइंट इज आवर पॉइंट इज की जसं आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रिसेट काउंट वगैरे वगैरे करतोय, तसं हे एका ठिकाणी केलं आपण. स्टेट बनवली आणि हे सगळे फंक्शनॅलिटीज आहे. काउंटर वन मध्ये पण स्टेट बनवली आणि बाकीच्या फंक्शनॅलिटी आपण कॉपी करू. आता ॲज ऑफ आपल्याकडे 2-3 आहेत, सो विल यूज दॅट. आणि आपल्याला बटन्स पण लागतील नाही का. काउंटर वन झालं, काउंटर टू. ओके. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आणि रिसेट. आणि आपल्याला काउंटर वन आणि टू ची व्हॅल्यू पण दाखवावं लागेल नाही का. सो इथे दाखवून देऊयात. काउंटर वन आणि इथे त्याची व्हॅल्यू काउंट. आणि अगेन काउंटर टू मध्ये पण एक कुठला H4 टाक होता ना. काउंटर टू आणि त्याची व्हॅल्यू. दॅट्स इट. काउंटर वन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रिसेट. काउंटर टू इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रिसेट. ठीक आहे. सगळं सिंपल आहे, सगळं प्रॉपरली चालते. बट द प्रॉब्लेम इज की अगेन ड्राय प्रिन्सिपल व्हायलेट झाला. सेम कोड आपण 2 वेळा केला. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सेट आणि हे स्टेट बनवणं. अगेन स्टेट इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रिसेट. ठीक आहे. तर या लॉजिकला आपण एक्स्ट्रॅक्ट आउट करू, एका दुसऱ्या हुक मध्ये येऊ, त्याला टाकून देऊ आणि त्या हुकला आपण यूज करू. ठीक आहे. म्हणजे एकच ठिकाणी आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रिसेट आणि स्टेट बनवण्याची स्टेट बनवू आणि त्यालाच आपण मल्टिपल टाइम्स यूज करू. सो व्हॉट वी विल डू इज इन दिस यूज काउंटर आय विल जस्ट कॉपी दिस कोड. ठीक आहे. आणि यूज काउंटर मध्ये आपण त्याला टाकून देऊ. सो आय जस्ट रिमूव्ह दिस काउंटर, आय मीन
पॅरामीटर ॲज ऑफ नाव. तर काय काय आपल्याकडे स्टेट आहे, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आणि रिसेटचं बटन आहे. ठीक आहे, सेव्ह करतो मी त्याला. इथे पण सगळं रिमूव्ह करतो आता. काउंट वन मधून पण सगळं रिमूव्ह करतो. व्हॉट आय वॉन्ट की एक हुक असेल जे की मला काउंट पण देईल, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रिसेट सगळ्या गोष्टी देईल, देऊ शकतं. आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, काउंट पण आहे आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रिसेट पण आहे. तर आपण काय करू, एक रिटर्न स्टेटमेंट लिहूयात आणि रिटर्न स्टेटमेंट मध्ये जसं आपण नॉर्मली JSX किंवा TSX रिटर्न करतो तसं ते न करता आपण आता ॲरे ऑफ व्हॅल्यू रिटर्न करू. ठीक आहे, एक ॲरे रिटर्न करू, त्याच्यामध्ये आपला काउंट पण असेल, इन्क्रीमेंट पण असेल, डिक्रीमेंट पण असेल आणि रिसेट पण असेल. तोच ॲरे आपण इथे डिस्ट्रक्चर करू. कसं करू, पहिली गोष्ट तर रिटर्न कोण करते, अरे एक यूज काउंटर नावाची हुक आहे. तर यूज काउंटर हुक आहे ती काय करते, काही गोष्टी रिटर्न करते. लेट अस से कॉन्स्ट ॲरे इज इक्वल टू दिस. ॲरे मध्ये काय काय आहे, तर काउंट आहे, इन्क्रीमेंट आहे, डिक्रीमेंट आहे आणि रिसेट आहे. रिसेट, नाउ विल सी की त्याला काय इश्यू आहे. टाइप नंबर थोडासा नाही बोलतो रिएक्ट नोड. व्हाट देयर इज रिएक्ट नोड. ओके, ठीक आहे, विल डू सम चॅट जीपीटी काही इश्यू असेल तर. यूज काउंटर कॉपीज केलेले बरं राहील. ऑल राईट. तर ह्याने काय रिटर्न केलं, काउंट एक नंबर आहे, इन्क्रीमेंट function, decrement function, and this return is a function. Okay. Now, what is this expression? Is not callable. What? Not all constituents of type number and not are callable, has no call signatures. But this reset is not a cool. थांबा. हा एक फंक्शन आहे जो की at the end कॉल करणार आहे. Let us see. If I remove this, ठीक है. But this is not okay. Let us see. Just counter 2 ला फक्त मी घेऊन बघतो. काउंटर 1 कमेंट करून बघतो. Compile with problem. Let us do something like this. अरे कुठे इशू आता, अरे मी डिवला पण केले. डिव शिट, एक दोन मिनिटं याला जरा मी फॉर्मॅट करतो. हा, सो वी इन्क्रीमेंट डिक्रीमेंट अँड दिस. इन्क्रीमेंट क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, डिक्रीमेंट सो ऑन. सो व्हॉट एल्स वी कॅन डू इज, काउंटर 2 मध्ये करतो ना आपण ते, विल डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ काउंट, पण ती आतापर्यंत झाली पाहिजे होती. व्हॉट एल्स आर वी गोइंग टू नीड. नो, दिस इज जस्ट अ नंबर. हम्म, ठीक आहे. वन लास्ट टाइम फक्त बघतो, नाही तर मग चॅट जीपीटी. काउंट सेट काउंट स्टेट आहे आपला, ठीक आहे. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट फंक्शन 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 आहेत आणि ते फंक्शन आपण रिटर्न केले ते दिस, आणि ते आपण यूज करतोय हिअर. आय डोंट थिंक त्याला काही इश्यू असेल पाहिजे, बट लेट अस सी.
चॅट जीपीटी बाबा. इंडिया के रिटर्निंग a state from a custom hook. कस्टम एक्झाम्पल स्टेट घेतला आपण, त्याला अपडेट केलं. ठीक आहे, स्टेट अपडेट ॲज कॉन्स्ट. ओ माय गॉड. रिटर्निंग ॲज कॉन्स्ट, दॅट्स इट. आता आपण इथे खरं तर कॉल करायला पाहिजे ते फंक्शन्स आहे जे मी रिमूव्ह केले होते ना. ओके, एकदा हे बघून घ्या. रिटर्न करताना आपण रिटर्न केलं ॲज कॉन्स्ट युजिंग टाइप स्क्रिप्ट टू डिफाईन टपल विथ रीड ओनली व्हॅल्यूज. आपण त्या लेट पण करू शकतो का? लेट मी जस्ट चेक, आहे ना. ओके, सो वी आर रिटर्निंग अ टपल जो की फक्त रीड ओनली आहे. म्हणजे यू कॅन जस्ट यूज इट, यू कॅन नॉट राईट समथिंग ऑन दॅट. अँड लेट अस सी द आउटपुट. Increment, 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 decrement, and reset. Same goes with this. Refresh. Oh, counter टूला आय गेस मी ते कमेंट आउट केलेलं आहे, काउंटर वनला, सॉरी. वन, increment, reset, increment, reset, increment, 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 reset. एव्हरीथिंग इज वर्किंग फाईन. फक्त चेंज असा आहे की आपण स्वतःच्या कस्टम हुकला यूज केलेलं आहे. आणि इफ यू वॉन्ट वी कॅन डू अ लिटल बिट मोर विथ दिस. आपल्याला असं वाटतं की स्टार्टिंग व्हॅल्यू काउंटर वनची असायला पाहिजे 10 आणि काउंटर टूची असायला पाहिजे 20. तर आपण ते पण करू शकतो जस्ट विथ लिटल बिट ऑफ लॉजिक. तुम्हाला असं वाटतं की ह्या काउंटरला मी यूज करतोय इथे 10 पास करायला पाहिजे आणि इथे पास करायला पाहिजे 20, आणि ती असल्या पाहिजे त्याची इनिशियल स्टेट असू शकते. तर आपण या स्टेट डिक्लेअर करताना इथे आपण लिहितोय 0, म्हणून ते 0 घेते. इथे जर आपण एखादा व्हेरिएबल ठेवला जसं की इनिशियल स्टेट आणि त्याची व्हॅल्यू पॅरामीटर मध्ये ऍक्सेप्ट केली, इनिशियल स्टेट अँड दिस वुड बी अ नंबर अँड सी. डिफॉल्ट व्हॅल्यूची 10, याची 20. इन्क्रीमेंट करतोय होते, डिक्रीमेंट करतोय होते, रिसेट केले की परत 10. ओ, रिसेट केले की 0 होते, विच इज रॉंग. रिसेट केले की किती झालं पाहिजे, इनिशियल स्टेट झाली पाहिजे. इनिशियल स्टेट, ठीक आहे. डिक्रीमेंट, रिसेट 10, 10, 20, अगेन 20. सो दिस इज युअर कस्टम हुक. तर ते रिवाइज करू आपण काय काय केलं. पहिलेच आपण डॉक्युमेंटसाठी केलं होतं विच वॉज लिटल बिट इझी. इथे आपण काय केलं की एक काउंटर आहे, खरं तर दोन काउंटर आहे. तर आपण दोन्ही मध्ये स्टेट बनवलं होता, दोन्ही मध्ये इन्क्रीमेंट फंक्शन होतं, दोन्ही मध्ये डिक्रीमेंट होतं आणि दोन्ही मध्ये रिसेट होतं. मग आपल्याला असं फील झालं की हा जो लॉजिक आहे स्टेट पासून रिसेट पर्यंतचा, तो लॉजिक आपण एका फंक्शन मध्ये सेपरेटली करू शकतो आणि त्या फंक्शनला कॉल करू शकतो. आणि तो फंक्शन आपण ॲज अ हुक यूज करणार आहोत रिॲक्ट मध्ये. तर आपण एक नवीन हुक बनवला, त्याच्यामध्ये आपण सगळं ते लॉजिक लिहिलं आणि रिटर्न केलं. आता जिथे आपण त्या काउंटर हुकला यूज करतोय तिथे आपण म्हणजे तिथे आपल्याला ह्या काही गोष्टी भेटतात जसं की काउंट, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट आणि रिसेट. आता मी कितीही कंपोनंट बनवले आणि काउंटरला यूज केलं तर सेम मला काय मिळेल, एक काउंट, एक इन्क्रीमेंट फंक्शन, डिक्रीमेंट फंक्शन आणि रिसेट फंक्शन. आणि आय कॅन सेट द इनिशियल व्हॅल्यू. आणि आता असं मला वाटतं की इनिशियल व्हॅल्यू म्हणजे पास नाही केली तर काय होईल, ऑब्व्हियसली एरर येईल. ठीक आहे, तर इनिशियल व्हॅल्यू जिथे पास नाही केली तिथे बाबा काय कर, 0 ठेव. याला बोलतात डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स किंवा डिफॉल्ट पॅरामीटर्स.
ठीक आहे. तर ज्याने पास नाही केलं, रिफ्रेश करतो मी जरा, ज्याने पास नाही केलं त्याचा झिरो राहील. ठीक आहे, आणि ते प्रॉपरली वर्क करेल. तर यू कॅन यूज काउंटर हुक एनीवेअर इन द ऍप्लिकेशन. ऑलराईट. आणि हा, नावानुसार त्याचं नाव यूज पासूनच सुरू करा. जसं की यूज काउंटर, लास्टसाठी यूज डॉक्युमेंट टायटल, एक चांगलं नाव. ठीक आहे, असेच नाव यूज करा, जेणेकरून एक तर पहिली गोष्ट आपल्याला समजतं की आपण काहीतरी हुक बनवली, तसं रिॲक्टला पण समजतं की ही हुक आहे. मग ते हुकच्या अनुसार त्याच्यावरती बिहेव करायला लागतं. ठीक आहे. सो नेमिंग वाईज स्टार्टिंगला यूज, आणि ते पण स्मॉल मध्ये. नंतर मग तुम्हाला ते त्याच्या पुढे जेवढं लंब नाव लावायचं तेवढं लावू शकतात. ठीक आहे. सो दॅट इज अवर कस्टम हुक. तर अशा प्रकारे तुम्ही हुक पण आता स्वतः बनवू शकतात. आजचं लेक्चर आपलं इथेच कन्क्लूड झालं. आणि मी रेकॉर्डिंग स्टार्ट केली होती का? येस, केली होती.